नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण उडीद वडा सांबारची रेसिपी बघणार आहोत। आपण रेसिपी स्टार्ट करूयात। बघा कशी टेम्पटिंग दिसते का नाही। आता ही डाळ आपण 4 तास भिजत घातलेली, ती आता मिक्सरमध्ये वाटून घेऊयात। पाणी न घालता वाटायची आहे, एकदम बारीक वाटायची आहे। बघा ही अशी व्हायला हवी। आता डाळीमध्ये आपण चवीनुसार मीठ, त्याला चांगलं 5 मिनिटं मिक्स करायचं एका हाताने। आता कुकरमध्ये तुरीची डाळ घेऊयात, त्यात थोडीशी आपण पाणी टाकूयात, हळद, थोडंसं चवीपुरतं मीठ आणि आपण याच्या कुकरच्या 4 शिट्ट्या करूयात। आता आपण सांबारसाठी कांदा, टोमॅटो, वांगी, भोपळा, कोथिंबीर, कढीपत्ता घेऊयात। कढईमध्ये तेल घेऊन धने, जिरे, तुम्ही हिंग पण टाकू शकता। तर याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकून कांदा टाकूयात। कढीपत्ता बघा छान तडतडलाय, आपण कांदा टाकूयात आणि 2 मिनिटं कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतूयात। आता यामध्ये आपण टोमॅटो टाकूयात, टोमॅटो पण 1 मिनिटभर परतूयात। यामध्ये आता आपले भाज्या, वांगी, भोपळा, तुम्हाला ज्या हव्या असतील, तुमच्या ज्या घरात भाज्या असतील त्या तुम्ही टाकल्या तरी चालतील। 2 मिनिटाला चांगली वाफ देऊयात किंवा शिजूयात थोडंसं आपण। त्याच्यामध्ये तिखट, धने पावडर, तुमचा घरगुती थोडा मसाला आणि सांबर मसाला टाकूयात। त्याच्यामध्ये जी आपण डाळ शिजून घेतली ती हाटून आपण त्यात मिक्स करूयात। छान मिक्स करून घेऊयात। तुमच्या आवडीनुसार पाणी, जसं तुम्हाला थिक हवं आहे, पातळ हवं आहे तसं पाणी टाकूयात। याच्यामध्ये आपण आता थोडा गूळ, चिंच आणि कोथिंबीर टाकूयात। आता थोडंसं मीठ टाकूयात, आपण मगाशी थोडं टाकलं होतं, आता राहिलेलं टाकलं। 10 मिनिटं उकळी आणूयात। आता इथं आपण तेल तापायला ठेवलं, त्यात वडे सोडतो आपण। वडे म्हणजे हे भजी आहेत, काही काहींना वड्यांचा शेप नाही देता येत, तर अशी भजी जरी सोडली तरी सेम तशीच टेस्ट लागते आणि सोयीस्कर होतं म्हणजे आपल्याला करायला। हे बघा, तुम्ही एकदा अशी करून बघा, खूप छान लागतात। चांगले गोल्डन ब्राऊन होऊन बघा, असं आवाज माझा स्किप झाला आहे, कुरकुरीत आवाज येतो छान। आणि असं आपण कोथिंबीर, शेवनी सर्व करूयात। छान आहे का नाही? मला कशी झाली सांगा बरं।